ब्राह्मणांच्या बरोबर झगडा करणारा दुसरा राजा पुरुरवस हा होय. पुरुरवस हा इलाचा मुलगा आणि मैनुववस स्वतःचा नातू. ब्राह्मणाच्या बरोबर त्याने जो झगडा केला त्याची सविस्तर माहिती महाभारताच्या आदी पर्वात दिली आहे. ती अशी: त्यानंतर शहाणा पुरुरवस इलापासून जन्माला आला. इला हे त्याचे आईबाप होते हे आपण ऐकले आहेच. तो समुद्राच्या 13 बेटांवर राज्य करीत होता. त्याच्या सभोवती जे लोक होते ते सर्व दैवी लोक होते, कारण तो स्वतः लोकांचा फार आवडता राजा होता. परंतु पुढे त्याला आपल्या अधिकारांची झुंजी चढली, तेव्हा तो ब्राह्मणांच्या बरोबर तंटे करू लागला. त्याच्या आरडाओरडीकडे लक्ष न देता तो त्याकडून रत्ने हिरावून घेऊ लागला. सनत कुमार ब्रह्मलोकातून त्याच्याकडे आला, त्याची कानउघाडणी करू लागला, परंतु त्याने सनत कुमाराचा उपदेश मानला नाही. या लोभी व अधिकारी मदाने विचारभ्रष्ट झालेल्या राजाला क्रोधाविष्ट ऋषींनी शाप दिला व त्यामुळे त्याचा नाश झाला. या मालेतील तिसरा राजा नहुष हा होय. ब्राह्मणांशी झगडा करणाऱ्या ज्या पुरुषरवाची कथावर सांगितली आहे त्या पुरुवरासाचा नहुष हा नातू होय. ब्राह्मणांच्या बरोबर त्याने केलेल्या झगड्याची कथा महाभारतात 2 ठिकाणी सांगितली आहे. एक वनपर्व व दुसरे उद्योग पर्व. पुढील हकीकत उद्योग पर्वातून घेतली आहे. वृत्र राक्षसाला ठार मारल्यानंतर इंद्राला असे वाटले की आपण एका ब्राह्मणाचा प्राण घेतला व या पापाबद्दल आपणाला शिक्षा भोगावी लागेल. मनात अशी भीती उत्पन्न झाल्यानंतर इंद्र पाण्यात लपला. देवांचा राजा अदृश्य झाल्यामुळे स्वर्गातील व इहलोकातील सर्व कामे स्थगित झाली व त्यामुळे मोठा घोटाळा उत्पन्न झाला. त्यानंतर ऋषींनी नहुषाला विनंती केली की त्याने त्यांचा राजा व्हावे. या पदाला आपण लायक नाही असे उत्तर देऊन नहुषाने प्रथम त्यांची विनंती अमान्य केली, परंतु त्यांचा फारच आग्रह पाहून नहुषाने शेवटी थोर पद स्वीकारले. देवाच्या राजपदावर स्थापन होईपर्यंत नहुषाने शुद्धाचरण करून आयुष्य घालविले होते, परंतु त्यानंतर तो ख्याली खुशालीत आणि वैश्विक उपभोगात दंग झाला आणि इंद्राची पत्नी इंद्राणी ही त्याच्या दृष्टीस पडल्यानंतर ती आपल्याला वश व्हावी अशी सुद्धा त्याला वासना झाली. इंद्राणीने ही हकीकत देवांचा गुरु अंगिरस बृहस्पती याला सांगून माझे संरक्षण करा अशी विनंती केली. ती त्याने मान्य केली. अंगिरस बृहस्पतीने मध्ये पडून केलेली ही लुडबुड पाहून नहुषाला फार संताप आला, परंतु देवाने त्यांना समजावून त्याचा राग शांत केला. दुसऱ्याची बायको बळकाविणे हे किती अनैतिक आहे याबद्दल त्यांनी त्याला उपदेश केला, परंतु देवांच्या या उपदेशाला व समजूत घालण्याच्या प्रकारांना नहुषाने काही महत्त्व दिले नाही. तो त्यांना म्हणाला की अशा प्रकारची व्याभिचारी वासना धरण्याने तो इंद्रापेक्षा कमी दर्जाचा ठरत नाही. सुप्रसिद्ध अहिल्या ही ऋषीची पत्नी होती. इंद्राने तिला तिचा पती जिवंत असता पूर्वी भ्रष्ट केले होते, तसे करण्यास तुम्ही त्याला परावृत्त का केले नाही? तसेच इंद्राने पूर्वी पुष्कळ क्रूर कृत्ये आणि अधार्मिक कर्मे व फसवाफसवीची कामे केली होती, तसे करण्यापासून तुम्ही त्याला परावृत्त का केले नाही? तुम्ही इंद्राणीला आणलेच पाहिजे असा नहुषाने देवांना आग्रह केल्यामुळे देव इंद्राणीला आणावयास गेले, परंतु बृहस्पती तिला देवांच्या ताब्यात देण्यास राजी नव्हता. यावर बृहस्पतीने अशी तोड सुचविली की इंद्राणीने आपला नवरा जिवंत आहे की मेला आहे हे शोधून काढीपर्यंत नहुषाने दम धरावा व त्याप्रमाणे तसे करण्यास तिने नहुषाला विनंती केली. नहुषाने ती विनंती मान्य केली. त्यानंतर इंद्राणी आपल्या पतीच्या शोधार्थ निघाली. उपश्रुतीच्या निशादेवी व गुप्त गोष्टीचा शोध लावणारी देवता सहाय्याने तिने आपला पती शोधून काढला. हिमालयाच्या उत्तर दिशेकडे असलेल्या महासागराच्या खंडात एक तळे होते. त्या तळ्यातील एका कमळाच्या बुंद्याजवळ एका विक्षिप्त स्वरूपात तो बसला होता. स्वतःबद्दल नहुषाचे काळे पुकुट्ट हेतू आहेत त्याबद्दलची माहिती तिने इंद्राला सांगितली. तुम्ही जोम धरा व मला या संकटातून वाचवा आणि राज्याधिकाराचा पुन्हा स्वीकार करा अशी तिने त्याला विनंती केली. नहुष आपल्यापेक्षा फार प्रबळ आहे असे कारण पुढे करून इंद्राने या बाबतीत तोंड घालण्याचे नाकारले, परंतु जेणेकरून तो उपटसुंभ आल्या पदावरून दूर फेकला जाईल अशी एक युक्ती त्याने तिला सुचविली. ऋषींनी ओढवलेल्या देवरथातून बसून तू माझ्या भेटीला येशील तर मी आनंदाने तुला वंश होईन असे तू नहुषाला सांग असे इंद्राने इंद्राणीला सुचविले. देवांच्या राणीने नहुषाकडे जाऊन त्याला असे विनविले की हे देवांच्या राजा, तुझ्यावर आसक्त झाली आहे. आतापर्यंत कोणाला माहीत नव्हते न जे विष्णू किंवा रुद्र किंवा असुर लोक किंवा राक्षस यांनी पूर्वी वापरले नव्हते असे वाहन तू तयार कर. हे प्रभो, त्यात तू बैस व सर्व प्रमुख ऋषींनी मिळून ते वाहन वाहू दे. ही कल्पना मला फार आनंद देते.
इंद्राणीची ही विनंती नहुषाच्या बडेजवी स्वभावाला बरोबर पडली. तिला उत्तर देताना नहुषाने स्वतःभोवती दिवे ओवाळून घेतले. तो उत्तरला, मुनींना आपल्या वाहनाला जपणारा माणूस कमी शक्तीचा माणूस नव्हे. मी मोठ्या शक्तीचा एकनिष्ठ भक्त आहे. मी भूत, भविष्य व वर्तमान काळाचा प्रशासक आहे. मी जर रागावलो तर जग एक क्षणभरही जिवंत राहणार नाही. सर्व गोष्टी मजवर अवलंबून आहेत. म्हणून हे देवते, तू जे सुचविले आहेस त्याची मी निसंशयपणे अंमलबजावणी करीन. सप्तर्षी व सर्व ब्राह्मण ऋषी मला वाहनातून वाहून नेतील. हे सुंदर देवते, माझे प्रभुत्व व माझे ऐश्वर्य बघत राहा. ही कथा खालीलप्रमाणे आहे. याप्रमाणे या दुष्ट, धर्मभ्रष्ट, उन्मत्त, मूर्ख शिरोमणी आणि हिकेकर माणसाने सर्व ऋषींना रथाला जुंपून घेण्याची आज्ञा केली व ती त्यांनी मान्य केली. मग त्याने ऋषींना रथाला जुंपले व त्यात बसून तो रथ ऋषींना ओढाव्यास लावला. हा प्रकार पाहून इंद्राणीला भीती पडली. ती बृहस्पतीकडे गेली. त्याने तिला असे आश्वासन दिले की नहुषाच्या या आततायी वर्तनाचा लवकरच सूड उगवला जाईल. त्याने तिला असेही सांगितले की छळ करणाऱ्या त्या दुष्टाचा नाश व्हावा म्हणून व इंद्राची गुप्त जागा माहीत व्हावी म्हणून तो स्वतः यज्ञ करणार आहे. त्यानंतर इंद्राला शोधून बृहस्पतीकडे आणण्यासाठी अग्नीला पाठविले. इंद्र बृहस्पतीकडे आला तेव्हा बृहस्पतीने त्याला आपल्या गैरहजेरीत जे काही झाले होते ते सर्व निवेदन केले. इंद्र, कुबेर, यम, सोम व वरुण हे नहुषाचा निपात कसा करावा याबद्दल खल करीत होते. तेव्हा अगस्त्य ऋषी तेथे आला व तो इंद्राचा प्रतिस्पर्धी नहुष याचा निपात झाला म्हणून इंद्राचे अभिनंदन करू लागला. तो निपात कसा झाला याचा वृत्तांत अगस्त्य ऋषी त्यांना खालीलप्रमाणे सांगू लागला. त्या पापी नहुषाला वाहून नेता थकून गेलेले प्रमुख देवर्षी व निष्कलंक पवित्र ब्राह्मण ऋषी यांनी स्वतःला दैवी सामर्थ्य असल्याचे घमंड बाळगणाऱ्या नहुषला एक अडचण सोडवायला सांगितली. ते म्हणाले, हे वासना, यशस्वी वीरातील सर्वश्रेष्ठ वीरा, राजाच्या समाधीच्या वेळी ब्राह्मण ग्रंथातील जे मजकूर म्हटले जातात ते अधिकृत आहेत किंवा नाही याबद्दल तुमचे काय मत आहे? ज्याचे सारासार विचार काळोखाने ग्रासले होते असा नहुष उत्तरला, ते अधिकृत नाहीत. ऋषींनी त्याला परत विचारले, धर्मभ्रष्टाचार करण्यात तुझा सारा वेळ जातो, तेव्हा तुला धर्माचार सुचणार नाही. हे मजकूर पूर्वी मोठमोठे ऋषी म्हणत असत, त्या मजकुरांना आम्ही मानतो. अगस्त्य ऋषी पुढे कथा सांगत असता म्हणाला की मुनींच्या बरोबर या मुद्द्यावर वादविवाद करीत असता परिणाम असा झाला की राजाची सत्ता हरपली व त्याचे वैभव लयाला गेले. इतक्यात तो भांबावून गेला व भीतीने घाबरा झाला व त्याचे वैभव लयाला गेले. तेव्हा मी त्याला म्हणालो, हे मूर्खा, तू ज्या अर्थी पूर्वीच्या ऋषींनी रचलेल्या व सदैव पूज्य मानलेल्या आणि ज्यांना ब्राह्मण ऋषी वापरतात अशा धर्मातील पवित्र मजकुराचा धिक्कार करीत आहेस, तू तुझ्या पायाने माझ्या डोक्याला स्पर्श केला आहेस आणि ब्रह्मदेवाप्रमाणे असलेले व परमवंदनीय अशा ऋषींना रथाला जुंपून त्यात तू बसून तो रथ त्यांना ओढावायला लावतोस. त्या अर्थी तुझे सर्व तेज विलायला जावो आणि तुझा सर्व पुण्य संचय संपो. हे पाप्या, स्वर्गातून तुझा अधःपात हो व तू पृथ्वीवर पडून नीचपणाचे आयुष्य कंठ. भयंकर सापाचे रूप तुला प्राप्त होऊन त्या अवस्थेत तू 10,000 वर्ष राहशील. हा काळ संपल्यानंतर पुन्हा स्वर्गाला जाशील. आता आपण आनंदात राहू व हलकट माणूस देवांच्या सम्राटपदापासून खळला. हे इंद्रा, आता आपण आनंदात राहू व आपण आपली भरभराट करून घेऊ, कारण ब्राह्मणाचा शत्रू आता जमीनदोस्त झाला आहे. हे शचीच्या, इंद्राणीच्या पते, मनोविकार ताब्यात ठेवून आणि 9 शत्रूंना पराजित करून तू आता महाऋषींनी वर्णिलेली तिन्ही लोकांचा ताबा घे व त्यात राहणाऱ्या लोकांचे संरक्षण कर. ब्राह्मणांच्या बरोबर झगडा करणारा चौथा राजा निमी हा होय. त्याच्या कथेची तपशीलवार माहिती विष्णू पुराणात खालीलप्रमाणे दिली आहे. 1000 वर्ष चालू राहणारा असा एक यज्ञ निमी करणारा होता. त्या यज्ञात ब्राह्मण ऋषी वसिष्ठ याने पुरोहितपणा करावा अशी निमीने त्याला विनंती केली होती. इंद्राबरोबर 500 वर्ष आपले काम अगोदरच उरले आहे असे निमीला वसिष्ठाने सांगितले. पण त्याने निमीला असे वचन दिले की हा काळ संपला म्हणजे आपण काम स्वीकारू. राजाने अवाक्षर तोंडातून काढले नाही. आपण सांगितलेल्या योजनेला राजाने संमती दिली असे समजून वसिष्ठ दुसरीकडे गेला. इंद्राचे काम संपूर्ण आल्यानंतर वसिष्ठाला असे दिसून आले की गौतम हा ब्राह्मण ऋषी वसिष्ठा इतकाच तपोनिधी होता व इतर ऋषींना घेऊन त्याच्या हस्ते यज्ञ चालू केला होता. पूर्वी ठरल्याप्रमाणे वसिष्ठाने तो यज्ञ करावायचा होता.
परंतु यज्ञ सुरू करण्याच्या अगोदर निमीने या बाबतीत वसिष्ठाला काहीच कळविले नव्हते. याची वसिष्ठाला चीड आली. म्हणून त्याने राजा झोपला असता असा शाप दिला की तुझा मानवी देह अदृश्य हो. आपल्याला काही काळ न देता वसिष्ठाने निद्रित अवस्थेत शाप दिला. हे जागा झाल्यानंतर राजाला समजले, तेव्हा त्यानेही उलट वसिष्ठाला तसला शाप दिला व तो नंतर मरण पावला. निमीचे शव एका पेटीत बंद करून ठेवले. यज्ञातील पुरोहितांनी विनविल्यावरून यज्ञ समाप्तीच्या वेळी देव राजाला जिवंत करण्यास तयार होते, परंतु निमीला ते पसंत पडले नाही, म्हणून त्याने ते नाकारले. त्याच्या इच्छेप्रमाणे देवतांनी त्याला सर्व सजीव प्राण्यांच्या डोळ्यात ठेवले. या कारणामुळे सर्व सजीव प्राणी आपले डोळे बंद करतात व उघडतात. निमिष म्हणजे डोळ्यांची उघडझाप. ब्राह्मण व राजे यांच्यामधील व सांगितलेले झगडे मनूने आपल्या स्मृतीत उल्लेखिले आहे. नम्रतेचा अभाव ज्या राज्यांच्या अंगात होता ते आपल्या धनदौलतीसह विनाश पावले आहेत. नम्रता अंगी बांधल्यामुळे अरण्यात राहणाऱ्या ऋषींनी राज्ये मिळविली आहेत. अंगात नम्रतेचा भाव नसल्यामुळे वेण नाश पावला. त्याचप्रमाणे राजा नहुष, सुदास, पिजवानाचा मुलगा, सुमुखा आणि निमी हे नाश पावले. शूद्रांचा दर्जा ठरविण्याच्या दृष्टीने या उदाहरणांचा किती उपयोग होतो याबद्दलची जाणीव जितकी व्हावयास पाहिजे तितकी ती दुर्दैवाने झाली नाही. याचे कारण हे की हा झगडा म्हणजे ब्राह्मण व शूद्र यांच्यामधील झगडा होय. याची कोणाला जाणीव झाली नाही. सुदास शूद्र होता हे नक्की. या झगड्यात दुसरे राजे दिसतात. त्यांना शूद्र म्हणून जरी स्पष्टपणे उल्लेखलेले नाही तरी ते इक्ष्वाकू कुळाचे वंशज होते असे त्याचे वर्णन केले आहे. ते सर्वजण शूद्र होते असे म्हणले तर ते म्हणणे ओढून ताणून म्हटलेले आहे असे होणार नाही. मनुला सुद्धा याबद्दलची कल्पना नाही. या बाबतीतील कथा सांगताना त्यांनी असे दाखविले आहे की या झगड्यात जे दोन पक्ष होते त्यापैकी एक ब्राह्मणाचा पक्ष होता व दुसरा क्षत्रियाचा पक्ष होता. हा झगडा ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यामधील होता. ते एका अर्थी बरोबर आहे, कारण शूद्र लोक सुद्धा क्षत्रियांच्या एका शाखेचे अनुवंशच होते. तथापि जे झगडे झाले ते ब्राह्मण व शूद्र यांच्यामध्ये झाले. असा स्पष्ट शब्दांनी त्या झगड्याचे स्वरूप वर्णन केले असते तर ते अधिक तेजस्वी वाटले असते. या झगड्यासंबंधी क्षत्रिय या शब्दाऐवजी शूद्र हा शब्द ब्राह्मणांच्या विरुद्ध न वापरल्यामुळे जो गैरसमज उत्पन्न झाला आहे तो चालत असाच अद्याप राहिलेला आहे व त्यामुळे हिंदी आर्य समाजाच्या इतिहासाच्या इतक्या महत्वाच्या भागाचे खरे स्वरूप काय आहे हे झाकले गेले आहे. गैरसमज दूर करण्यासाठी या प्रकरणाचे नाव ब्राह्मण व शूद्र यांचा संघर्ष असे दिले आहे. ब्राह्मण व क्षत्रिय यांचा संघर्ष असे ते दिले नाही. ब्राह्मण व शूद्र यांच्यामधील संघर्षाचा इतिहास पूर्णपणे समजून घेतला तर शूद्रांना दुसऱ्या वर्गातून काढून त्यांची चौथ्या वर्णात कशी गणना केली गेली याची जाणीव इतिहास कोणालाही करून देईल.